ठीक आहे. आपण काय म्हटलं होतं की सिंपल पास्ट टेन्स मध्ये, ठीक आहे, आपल्याला काय बनवायचं आहे, निगेटिव्ह बनवायचं आहे. तर निगेटिव्ह बनवताना आपल्याला काय माहित पाहिजे, पॉझिटिव्ह स्ट्रक्चर माहित पाहिजे. मग आता आपल्या समोर पॉझिटिव्ह स्ट्रक्चर कुठे आहे, सिंपल पास्टचा सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड आहे की नाही, सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड. मग आपल्याला सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड मध्ये जर निगेटिव्ह करायचं आहे तर कोणाचा वापर करावा लागेल, नॉटचा. चला बघूया आपण कसा स्ट्रक्चर बनणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. जर कोणताही स्ट्रक्चर बघताना सब्जेक्ट कायम आणि अदर वर्ड कायम राहते. ठीक आहे. आता मला सांगा की ज्या वेळेस आपण आजपर्यंत प्रेझेंट टेन्स शिकला, ठीक आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट आलं म्हणजे पूर्ण सबटाईप्स आपण बघितले. ठीक आहे. आता पूर्ण जेव्हा सबटाईप्स बघितले त्याला आपण कसं निगेटिव्ह केलं, कसं पॉझिटिव्ह होता आधी, आहे की नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, सिंपल प्रेझेंट टेन्सच्या स्ट्रक्चरला बघावं लागेल, बरोबर आहे. पण तिथं आपल्याला नॉट लावावं लागेल, बरोबर आहे. पण आपल्याला तिथं नॉट दिसताय का, नॉट लावायला जमेल का, नाही. पण आपला विषय कोणता आहे की ज्यामध्ये आपण लिहिलं आता की नो, नॉट, नेव्हर, नन, नन बट हे कोणाच्या समोर लागत असतात, हेल्पिंग वर्बच्या म्हणजे ऑक्झिलरी वर्बच्या समोर. कोणाच्या समोर, ऑक्झिलरी वर्बच्या समोर, आहे की नाही. ऑक्झिलरी वर्बच्या इन फ्रंट ऑफ मध्ये ते नॉट लागलंच पाहिजे. मग इथं ऑक्झिलरी वर्ब आहे का, आहे का इथं ऑक्झिलरी वर्ब, कुठं आहे का, नाही. मग तशा वेळेस कोणाला आठवाल, मला आठवाल. सर आता कसं, आता कन्फ्युज होणार ना, नाही घाबरायची जरूरत नाही, कारण सर ट्रेनर सोबत असल्यावर काही टेन्शन घ्यायची नाही. जेव्हा लक्षात ठेवायचे, ज्या वेळेस तुम्हाला सांगतो त्यावेळेस जेव्हा पूर्ण पॉझिटिव्ह स्ट्रक्चर राहते त्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं. पण हेल्पिंग वर्ब मिसिंग आहे, बिना हेल्पिंग वर्बचा नॉट लावाल का, जमते का, ग्रामर मध्ये नियम आहे का, ग्रामर मध्ये नियम आहे का, नाही आहे. नो, नॉट, नेव्हर, नन, नन बट जर लावायचाच असेल तर कुठे लावा लागेल, कोणत्या स्ट्रक्चरला, कोणत्या एनी सेंटेन्सला लावा, दुनियामध्ये कोणता इंग्लिशचा सेंटेन्स कुठेही लावा, पण विदाउट हेल्पिंग वर्ब शिवाय नॉट लागत नाही, बरोबर आहे. नॉट लागेल का. सिंपल पास्ट टेन्सचा स्ट्रक्चर काय म्हणतात, सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड, फक्त मेन वर्ब आहे, वर्ब फॉर्म सेकंड फॉर्म ऑफ वर्ब आहे, मग ते हेल्पिंग वर्ब नाही. मग तशा वेळेस काय करायचं, तशा वेळेस मला आठवते सर का म्हटले होते, बरोबर आहे. मी काय म्हणतो की आता समजा हा तुमचा स्ट्रक्चर, पण याला बनवायचं कसं, आता नॉट, याला बनवायचं कसं, नॉट लावून निगेटिव्ह कसं बनवायचं, पहा इकडे प्रोसिजर तुम्हाला सांगतो मी, की ज्या वेळेस तुम्हाला माहित नाही पण हेल्पिंग वर्ब आहेत का, ऑक्झिलरी वर्ब आहेत का, नाही, पण आता बनेल कसं, प्रश्न पडला है ना. चला बघूया आपण. ठीक आहे. मग इथं बनवताना काय येईल, आपल्याला सब्जेक्ट कायम ठेवावं लागेल, बरोबर आहे. आता ज्या वेळेस आता सब्जेक्टच्या नंतर नॉट तर येईल, पण नॉटच्या आधी काय येणार, हेल्पिंग वर्ब ते येणार आहे की नाही. आता बिना नॉटचं हेल्पिंग वर्ब नाही येणार आणि हेल्पिंग वर्बच्या शिवाय नॉट तर येणार नाही, त्याचा मिनिंगफुल होईल का, आहे ना, अनमिनिंगफुल होणार की नाही, आहे ना. असं आहे, काही गोष्टी कशा असतात समजून घ्यावं लागतात. पण कसं आहे तर जर नॉट लागला तर नॉट कसा लागला, नॉट कुठून आला, नॉटच्या कारण समोर कसा लागते, सर्व बेसिकली सांगून त्याच्यानंतर हा स्ट्रक्चर का बनेल, निगेटिव्ह बनेल की नाही, आहे ना. मग आता निगेटिव्ह स्ट्रक्चर बनवायचं तर पॉझिटिव्ह स्ट्रक्चरला का बनवावं लागेल, आपल्याला निगेटिव्ह बनवावं लागेल, है ना. मग आता पॉझिटिव्ह स्ट्रक्चरला निगेटिव्ह बनवायचं आहे तर निगेटिव्ह तर करणेच आहे, भाग तो वेगळा झाला, पण आपला काय सब्जेक्ट कायम ठेवला होता, बरोबर आहे. मग याच्या समोर जर नॉट लावायचं ना, नॉट लावून देऊ का आपण V2 च्या समोर, नाही जमणार. मग ते तर ऑक्झिलरी वर्ब पाहिजेच पाहिजे ना. मग जशा वेळेस स्ट्रक्चर राहील की सेंटेन्स राहील, बघा मी काय म्हणताय, ज्या वेळेस स्ट्रक्चर राहील किंवा सेंटेन्स राहील, कोणताही सेंटेन्स असो किंवा स्ट्रक्चर असो. आता मला सांगा स्ट्रक्चर येईल की आधी सेंटेन्स येईल, स्ट्रक्चर म्हणजे जसा फॉर्म्युला त्याचा जसा सेंटेन्स, हो ना, जसा फॉर्म्युला तसा त्याचा सेंटेन्स. मग आपल्याला स्ट्रक्चरला बनवावं लागेल निगेटिव्ह पहिले की सेंटेन्सला, स्ट्रक्चरला. मग इथे स्ट्रक्चर आहे पॉझिटिव्ह, मग तिथे जर आपण नॉट तर नाही लावू शकत, नॉट लावला तर काय होईल, चुकीचा होईल. पण नॉट जर लावायचा आहे तर आपल्याला काय पाहिजे, हेल्पिंग वर्ब, आहे की नाही. मग आता हेल्पिंग वर्ब पाहिजेच पाहिजे, तर तशा वेळेस मी तुम्हाला एक सूत्र दिलेला होता, ज्यावेळेस स्ट्रक्चर मध्ये किंवा कोणत्याही सेंटेन्स मध्ये कोणताही सेंटेन्स असो, कोणताही स्ट्रक्चर असो, ज्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं आहे तशा वेळेस कोणाला आठवतं, मला आठवतं सर काय म्हणत होते, ज्यावेळेस स्ट्रक्चर निगेटिव्ह बनवायचं आहे त्यावेळेस कोणाला आठवायचं, या तीन भावांना आठवायचं, डू, डज आणि डीड. यांचा वापर कशा वेळेस, ज्यावेळेस नॉट नसतो त्यावेळेस. म्हणजे हे हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतात आणि हे मेन वर्ब म्हणून सुद्धा काम करतात, हो,
आहे की नाही. म्हणजे डू डज आणि डीड विषय करते. आता डू डज तीनही वापरून देऊ का? नाही ना, बरोबर आहे. डू डज डीड तीनही वापरून दिलं चालेल का? आपल्याला माहित आहे ना सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जेव्हा V1 होता आपण डू वापरलो आहे की नाही. येतं का आहे V2 आहे. त्याले तरी वाटेल का डू डज डीड वापरून जर गेला तर होणार आहे का? नाही होईल ना. मग याच्या समोर काय वापरायला आपण डू तर वापरू शकत नाही कारण V1 असताना तेव्हा डू वापरतो आपण. हा त्याला सांगायला जाऊ का आपण डूले का तू वापरू लागून जा V1 आहे होईल का? नाही पण इथं V2 आहे ना मग तिथं जायचं आहे म्हणून तो काय तिथं जाईल त्याला फायदा तरी होईल का? नाही होणार ना. मग यात आपण दुसऱ्या भावाला विचारून पाहू. म्हणजे तो पहिला तर भाऊ का म्हणला नाहीच म्हणला. आता दुसरा तर भाऊ का म्हणले हो का नाही. दुसरा भाऊ कोणता? डज. दुसरा भाऊ कोणता? डज. कुठे गेला डज? इथं आला. ठीक आहे. आता मी म्हटलो यार की त्याला आपला सिंपल पास्ट टेन्सचा स्ट्रक्चर काय होता बिफोर मध्ये पॉझिटिव्ह. कारण आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितले. का बघितले? पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितले. पण पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं? निगेटिव्ह. कारण माणूस इंग्लिश एकाच याच्यात बोलते का अफर्मेटिव्ह मध्ये? निगेटिव्ह पण बोलते. मग आपल्याला निगेटिव्ह शिकणे जरुरी आहे की नाही? बरोबर आहे. निगेटिव्ह जेव्हा आपण शिकू अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये माणूस होई म्हणते नाही म्हणते दोन्ही गोष्टी हो ना. मग सेंटेन्स जर पॉझिटिव्ह शिकवले मग हो सर आपल्याला निगेटिव्ह मध्ये कसं बोलायचं? मग तेही नाही म्हणाल तुम्ही का त्यांनी शिकवले नाही म्हणून. म्हणून आपलं शिकणे जरुरी आहे की नाही? इज इट इसेन्शियल टू लर्न सिंपल प्रेझेंट टेन्स सेंटेन्स इन द इंग्लिश ग्रामर? Yes, because am I right or not? Okay, continue with me now. आता पहा मग आपण प्रोसिजर कुठे आणलो होतो की आपण घेतला स्ट्रक्चर. प्रोसिजर घेतली आपण कुठे आलो होतो? आपण काय घेतला होता? आपण सब्जेक्ट. काय घेतला होता? सब्जेक्ट आहे ना. आपण या स्ट्रक्चरला आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. काय घेतलं आपण? 3 भावांचे नाव घेतले. कोण? 3 भाऊ. पहिले डू घेतला. डू तर नाही म्हणत आहे. ठीक आहे. मग तशा वेळेस जर एखादी निगेटिव्ह सेंटेन्स किंवा स्ट्रक्चर बनवायचं असेल तर डू डज डीड घेतला आपण. आता डू तर नाही म्हणत आहे पण डज विचारून पाहतो डजला होत ना. डज म्हणता की नाही आता घ्यायचं की नाही घ्यायचं त्याला जमलं पाहिजे. हिशोब त्याचा मिनिंग त्या दोघांना मॅच पडला पाहिजे ना आहे की नाही. त्यांचा जर मिनिंग जर मॅच होत असेल तर ठीक आहे. डू काम नाही लागला कारण त्याचा V1 नाही आहे. मग तिथं आता डज लागेल का? डज केव्हा लागते आपल्याला माहित आहे? जेव्हा V5 असेल तेव्हा डज लागते ना. मग इथं V5 आहे का? नाही. मग डजही नाही लागत. मग का लागते? डीड लागते. का लागते? डीड लागते. मग डूही नाही लागत आणि डजही नाही लागत. मग का लागते बेटा? डीड लागते. कारण डीड केव्हा काम लागते? जेव्हा कोणत्याही स्ट्रक्चर मध्ये जर V2 असेल इंडिपेंडेंटली कोणता सेंटेन्स जर V2 असेल त्याच्यावेळेस जर त्याला आपल्याला निगेटिव्ह बनवायचं असेल आणि त्यावेळेस जर हेल्पिंग वर्ब नसेल तर या 3 भावांचा काय करायला लागते? डू डज डीडचा उपयोग करायला लागते. बरोबर आहे की नाही? कोणता? डू तर नाही म्हणला सोडून द्या. डज तर नाही म्हणला सोडून द्या. पण डीड तर होऊन जात नाही. का म्हणत आहे? कारण V2 असेल तेव्हाच का लागेल? का लागेल? डीड. बरोबर आहे. लागेल की नाही? हो ना. मग त्याचा सेन्सही मॅच होत आहे. कारण सेन्स कसा मॅच होऊन राहिला? V2 हा पास्ट आहे आणि डीड काय आहे? पास्ट आहे. म्हणजे पास्ट का होत आहे? सेन्स जुळत आहे आणि तो V2 असल्याशिवाय डीड लागत नाही. बरोबर आहे. असं आहे. म्हणून आपल्याला माहित झालं की आता स्ट्रक्चर कसा बनवायचा आहे की नाही. आपण काय घेतला होता? स्ट्रक्चर कोणता घेतला होता? सिंपल पास्टचा पॉझिटिव्ह. काय घेतला होता? पॉझिटिव्ह आहे का नाही. पॉझिटिव्ह बनवताना आता बघूया. ठीक आहे. सिंपल पास्ट टेन्स. कोणता टेन्स? सिंपल पास्ट टेन्स आहे की नाही. सिंपल पास्ट टेन्स. आता सिंपल पास्ट टेन्सचा स्ट्रक्चर काय होता? सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड. बरोबर आहे. मग याला जर आपण निगेटिव्ह बनवतो म्हटला तर काय होईल? काय होईल? काय होईल? मग काय घेतला होता आपण? डू डज आणि डीड. बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे डू केव्हा लागल? V1 असताना. डज केव्हा लागल? V5 असताना. पण डीड केव्हा लागेल? V2 असताना. मग कोणाचा उपयोग होईल आपल्या समोर? इथं डीड. मग आता काय करायला लागेल? इथं सब्जेक्ट तर ऍज इट इज सेव्ह ठेवाच लागेल ना. बरोबर आहे. मग आपल्याला जर निगेटिव्ह करायचं आहे सिंपल पास्ट टेन्सचा स्ट्रक्चर तेव्हा सेंटेन्स काय होईल? निगेटिव्ह. पण स्ट्रक्चर बनला का अजून? V2 आहे. बरोबर आहे. V2 आहे की नाही. पण त्याच्या आधी कोणाचा वापर करायचा आहे? डू डज डीड पैकी डू तर नाही म्हणला
डस तर नाही म्हणला, डीड तर हो म्हणताय कारण त्याचा सेन्स मॅच होऊन राहिला, मिनिंगफुल आहे तो. डीड ही पास, V2 ही पास. लागेल का नाही? लागेल. ज्यावेळेस कोणताही स्ट्रक्चर आणि सेंटेन्स जर निगेटिव्ह करत आहे त्यावेळेस जर हेल्पिंग वर्ब नसेल वाक्यात किंवा स्ट्रक्चर मध्ये, तेव्हा काय कुणाचा वापर करायला लागते? डू, डज आणि डीडचा, आहे की नाही? मग आपण कोणाचा वापर करू? डीड. म्हणजे काय लागेल इथे? सब्जेक्ट प्लस काय होईल? डीड. मग इकडे काय लावावं लागेल आपल्याला? हा, आता विषय संपला. पहा, आता हा होता स्ट्रक्चर का होता? पॉझिटिव्ह. हा झाला आता का होता? निगेटिव्ह. बरोबर आहे. म्हणजे हा का होता आता इकडे? निगेटिव्ह, आहे की नाही? आता निगेटिव्ह होऊ शकते कारण हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्बच्या समोर नॉट लावले जाते. मग आता नॉट लावणे नेसेसरी आहे की नाही? आहे, कारण हेल्पिंग वर्ब आला आहे, आहे की नाही? मग हेल्पिंग वर्ब आला आहे, मग त्याच्या समोर काय लावावे लागेल आपल्याला? नॉट आहे. सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस, मग इकडे काय होणार? तुम्हाला सांगतो, विचार करा की लक्षात घ्या. एका मनामध्ये तुम्हाला जर खंत येत असेल, प्रश्न पडला असेल तर लक्षात घ्या. येतं आपण पॉझिटिव्ह स्ट्रक्चर बघितला कशाचा? सिंपल पास्टचा. कशाचा? सिंपल पास्टचा, आहे की नाही? मग सिंपल पास्टचा जर आपण स्ट्रक्चर पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह स्ट्रक्चर पासून जर आपण का बनवत आहे बेटा? निगेटिव्ह बनवत आहे. पण त्यावेळेस निगेटिव्ह मध्ये नॉट नव्हता ना, म्हणून काय घेतला आपण? डू डज डीड पैकी डीड घेतला. सब्जेक्ट लावला, डीड लावला, मग नॉट लावला. आता विषय येते का V2 लावायचा की नाही लावायचा? चला मी इथं जर वापरून घेतलो का V2, बरोबर आहे. आता कोणाकोणाला हे नाही समजत, हा जर हा इकडे टी आहे तर इकडे प्लस, कोणाकोणाला कन्फ्युजन का होते? इकडे याले प्लस आणि इकडे याले प्लस समजून टाकते आणि घेऊन टाकते, आहे की नाही? मग तसा नाही होत. मग विषय कसा आहे? तर नॉट लावल्याचं कसं होते? NOT का होते? NOT. मग प्रत्येक गोष्ट समजून सांगायला लागते, नाही का? आहे की नाही? असं आहे. हा, तर सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस काय होईल? सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस पण आपण V2 वापरतो ना, असंच होते. V2 वापरून पाहा. पण V2 लागेल का? जेव्हा हा आपण काय घेतला? स्ट्रक्चर सोबत सब्जेक्ट घेतला, डीड घेतला, नॉट घेतला, त्याच्यानंतर आपण काय वापरतो? V2 वापरतो. मग काय होते? सेंटेन्स चुकून जाते. राईट होणार का? नाही होईल. कारण का? कारण जेव्हा तुम्ही V2 घेता, डू डज डीड घेता, बरोबर आहे. डू घेतले कोणामुळे? डू घेतले होते एका सेंटेन्सला, V1 ला पाहून डू घेतले होते. याचं कारण V1 का होता? प्रेझेंट होता. डू का होता? प्रेझेंट होता. V5 घेतलं असणार त्यावेळेस डज लागते, म्हणून प्रेझेंट होता सिंग्युलर मध्ये डज, आहे की नाही? म्हणजे जर डीड घेतले असणार तर V2 ला पाहून डीड घेतले असणार, कारण V2 म्हणजे पास्ट त्याचा सेन्स आणि डीडचा जर पास्ट त्याचा सेन्स कसा होते? पॅरलल. कसा आहे ते? पॅरलल, बरोबर आहे. पॅरलल म्हणजे सिमिलर, आहे की नाही? कसं आहे ते? सिमिलर मध्ये, आहे की नाही? मग सिमिलर आल्यावर काय होते? त्याचा सेन्स मॅच होते. सेन्स मॅच झाल्यावर काय होते? मीनिंगफुल होते, बरोबर आहे. पण येतं का आहे? आपण जेव्हा स्ट्रक्चर बनवतो ऑलरेडी जेव्हा डीड वापरला आहे, बरोबर आहे. कशामुळे डीड वापरला बेटा? V2 ला पाहून मुळे डीड वापरला. V2 ला पाहून आणि त्याचे रूल्स मॅच होतात, सेन्स मॅच होते, म्हणून आपण डीड वापरला. कशासाठी? निगेटिव्ह स्ट्रक्चर करासाठी, आहे की नाही? कशासाठी? निगेटिव्ह स्ट्रक्चर करासाठी, आहे की नाही? निगेटिव्ह स्ट्रक्चर करासाठी. झाली गोष्ट पार पडली. हा, आता एकच गोष्ट पार पडायची आहे की निगेटिव्ह स्ट्रक्चर बनल कधी? सर आपण सेंटेन्स बनवणार कधी? टाइम चालला, आहे की नाही? माणसामध्ये खंत येते की नाही? सर निगेटिव्ह स्ट्रक्चर तुम्ही एवढा म्हणजे बेसिकली एवढा सांगायला लागते का? अरे सांगायला लागते. जर आज नाही सांगितलं तुम्ही उद्याच मला सर बेसिक डीड कुठून आला, नॉट कुठून आला, V2 कुठून आला, V2चा V1 कसा बनला सांगतात का? कोणी नाही सांगत. लक्षात घ्या. लक्षात एक बेसिकली पॉइंट आहे. सब्जेक्ट कुठून आला ते आपल्याला माहिती आहे. बिना डुअर शिवाय सब्जेक्ट स्ट्रक्चर बनत नाही. सेंटेन्स कसा बनेल, आहे की नाही? सेंटेन्स बनेल का? नाही बनणार. टू कॉन्सन्ट्रेट हियर. मग तुम्हाला समजत नाही, एक्झाम्पल देत आहे, समजत नाही तर बघायचं, आहे की नाही? एक्झाम्पल आहे का? जसं एक्झाम्पल आपण पाहिलं, V2 घेतला होता. काय घेतला होता? V2 घेतला होता. सब्जेक्ट घेतला, मग काय घेतला? डीड घेतला, मग काय घेतला? इथं नॉट. नॉट काऊन आला? नॉट काऊन आला? हेल्पिंग वर्ब आहे म्हणून, ऑक्झिलरी वर्ब आहे म्हणून. आता ऑक्झिलरी वर्बच नसता तर नॉट आला असता का? याला इन्व्हिटेशन द्यायला गेलो असतो का आपण? तो त्याने ठेका घेतलाय का नॉटनं?
ठेका घेतलाय का? नॉट हा हेल्पिंग वर्बच्या समोर लागते, पण ठेका कोण घेऊन ठेवला? डीड ने घेऊन ठेवला. डीड हा हेल्पिंग वर्ब ठेका घेऊन ठेवला इंग्लिश ग्रामर मध्ये. ही कोणताही जर 24 हेल्पिंग वर्ब्स पैकी कोणताही माझ्या समोर कोणताही येईल, नो नाही येणार, नेवर नाही येणार, काही नाही, पण नॉट तर येणार, कारण ठेका घेऊन ठेवला हेल्पिंग वर्ब न इंग्लिश ग्रामर मध्ये. मग काय घेऊन ठेवला आपण? ठेका घेतलेला, बोलवला आपण त्याला. काय घेतला? सब्जेक्ट घेतला, मग त्याला बोलवलं, कारण यानं ठेका घेऊनच ठेवला ऑलरेडी. जेव्हा वाक्यामध्ये किंवा सेंटेन्स मध्ये कोणत्याही स्ट्रक्चरला जर निगेटिव्ह बनवायचं असेल तशा वेळेस काय करायचं? हेल्पिंग वर्ब नसेलच, फक्त मेन वर्ब आहे, V1 V2 आणि V5 असणार. त्याच्या वेळेस काय करायचं? या तीन भावांचा उपयोग करायचा. यांनी काय घेऊन ठेवलाय? ठेका घेऊन ठेवला. बरोबर आहे ना? तुम्ही या भाऊ आम्हाला V1 असेल तर डू लावा, V5 असेल तर डज लावा, आणि V2 असेल तर डीड लावा. यांच्याशिवाय काम होईल का? आहे की नाही? हा ना. लावणार कोण आहे? मी आहे. मी तुम्हाला सांगत आहे. ठेका घेऊन ठेवलाय की ना? अरे घेऊनच ठेवलाय तेव्हा नॉट लागत आहे ना राजांनो, आहे की नाही? मग का होईल? का होणार इथं? हा, का होणार बेटा? हा, का होणार इथं? हा, सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड तर तो झाला, तो नंतरचा विषय राहिला. का होणार? का होणार? का घेतला होता? सिंपल आहे ना. सब्जेक्ट घेतला होता, तो सब्जेक्टचा यस स्टँड फॉर्म येईल. मग येतं V2 येणार का? आता आपला विषय कोणता होता? निगेटिव्ह बनवणे, आहे की नाही? आता आपण निगेटिव्ह बनवायच्या दृष्टिकोनानुसार डू नाही घेतला, डज नाही घेतला. सर वारंवार तेच सांगून राहिले, समजण्यासाठी मी वारंवार सांगून राहिलो का एकच गोष्ट 10 वेळा काम बोलतो, कारण माइंड मध्ये फिट झालं पाहिजे बिलकुल, आहे की नाही? असं माइंड मध्ये बिलकुल फिट झालं पाहिजे. डू काय, डज काय आणि डीड काय, आहे की नाही? आपल्याला माहित झाला डू नाही लावताय, डज नाही लावता, डीड लावला. मग कोणती प्रोसिजर कोणती सुरू होते बेटा? डीड. डीडच्या नंतर काय वापरला होता आपण? नॉट. ठीक आहे. डीडच्या नंतर काय वापरला होता? नॉट. ठीक आहे. आता डीडच्या नंतर नॉट वापरला, विषय करते का? आता V2 लावायचा की का नाही लावायचा, याचा विषय खतम होता की नाही? थोडासा कन्फ्युजन होता. कोणता? सब्जेक्ट लावला, डीड लावला, नॉट लावला, त्याच्यानंतर काय होता आपल्याला? प्लसचा चिन्ह दिलेला होता. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर V2 वापरायचा का आपण? V2 वापरायचाच नाही. जेव्हा तुम्ही सेंटेन्स किंवा काही जर करत असाल, जेव्हा डू डज डीड लागते त्याच्या वेळेस त्याचा डू आणि डज डीड कोणामुळे लागते? त्यांच्या वर्क फॉर्म मुळे. एक तर V1 असेल तेव्हा डू लागला असेल, V5 असेल तेव्हा डज लागला असेल, आणि V2 जर आहे तर मग आपल्याला समोर V2 लागला कोणामुळे? हा, डीड कोणामुळे लागला? V2 आहे त्याच्यामुळे, कारण सेन्स त्यांचा मॅच होते. तर आपल्याला लावणे नेसेसरी होता, कारण लावलं आपण आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे. बिना हेल्पिंग वरनं नॉट लागते का? निगेटिव्ह सेंटेन्स होईल का? नाही. त्याच्या वेळेस आपण काय घेतला? सब्जेक्ट घेतला, डीड घेतला, नॉट घेतला, प्लस केला. मग याचा अजून आपण V2 ठेवणार का? नाही, कारण V2 जर ठेवला इकडे, हा चुकत काहून नाही? कारण इकडे पास काय होत आहे? इकडे पास आणि V2 चा इकडे पास, म्हणजे डबल मिनिंग होत आहे. म्हणजे मिनिंग डबल होत आहे, ते काय होईल? सेंटेन्स चुकेल. सेंटेन्सचा सेन्स आणि मिनिंग एकच राहिला पाहिजे, आहे की नाही? काय राहिला पाहिजे? एकच राहिला पाहिजे. म्हणजे सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस काय होईल? V1 प्लस अदर वर्ड. समजला? इतका इझी आहे. फक्त जर सेन्स ठेवला, इंटरेस्ट ठेवला, पेशंट ठेवला, पॅशन ठेवला, नाही येत तर माझा नाव दुसरा. बरोबर आहे? माझा नाव दुसरा म्हणजे सनशाईन कोचिंग क्लासेस. ठीक आहे. तर सब्जेक्ट प्लस आपला काय झाला? सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस V1 प्लस अदर वर्ड. सर असंच वाचायचं. कसं वाचायचा? सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस अदर वर्ड, आणि याचा जर शॉर्ट फॉर्म केला तर होईल सब्जेक्ट प्लस डीड प्लस V1 प्लस अदर वर्ड. बरोबर आहे? कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. विदाउट कॉन्सन्ट्रेशन जमेल का? लिहून घ्या पटकन. लिहून घ्या. हा, ठीक आहे की नाही? हा, तर आपला स्ट्रक्चर कोणता आहे? सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस V1 प्लस काय होईल? हा तुमचा W, हा W आहे. ठीक आहे. आणि हा O आहे. काय? O आणि W आहे की नाही? म्हणजे काय? अदर वर्ड आहे. मग त्याच्या B4 मध्ये काय? V1. त्याच्या B4 मध्ये काय? नॉट आहे. त्याच्या B4 मध्ये काय? डीड आहे. त्याच्या B4 मध्ये काय? सब्जेक्ट आहे. मग याचा जर स्टँड फॉर्म जर केला तर काय होईल? इकडे डिडंट. काय होईल बेटा? इकडे डिडंट. बरोबर आहे? सब्जेक्ट प्लस डिडंट प्लस V1 प्लस अदर वर्ड, आहे की नाही? असं आहे. तर आपला विषय वेळ न घालवता आपण काय करायचं? आता स्ट्रक्चर भेटला. सर स्ट्रक्चर तर भेटला, आता काय करायचंय?
काय करायचं आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे, कारण सिंटेक्सचा मिनिंग काय म्हणते डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. जेव्हा तुमचा स्ट्रक्चर बनेल तेव्हाच का बनेल सेंटेन्स बनेल. विना सेंटेन्स ना कधी स्ट्रक्चर आला नाही बनला नाही. सेंटेन्स कधी बनला जेव्हा स्ट्रक्चर आहे तेव्हाच बनला आहे की नाही. मेन स्ट्रक्चर कोणता आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड. मग याचा सबस्ट्रक्चर कोणता आहे टेन्सचा. सबस्ट्रक्चर म्हणजे कोणता सिंपल पास्टचा. कोणता सिंपल पास्टचा निगेटिव्ह स्ट्रक्चर कोणता झाला सब्जेक्ट प्लस डिडंट किंवा डिड नॉट प्लस V1 प्लस अदर वर्ड आहे की नाही असं आहे. तर आपण काय करायचं आता समोर फॉलो करायचा ठीक आहे. आता इथं आपला 10 सेंटेन्स बघून किंवा 20 सेंटेन्स बघून आपला पिरियड खतम होईल ठीक आहे. चला बघूया काय होते. आपला स्ट्रक्चर कोणता बेटा सब्जेक्ट कोणता आपला स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस डिड प्लस हाँ. नॉट प्लस सब्जेक्ट प्लस डिड प्लस नॉट प्लस V1 प्लस अदर वर्ड बरोबर आहे. मग त्याच्यानंतर काय होईल सब्जेक्ट प्लस दुसरा डिडंट प्लस V1 प्लस अदर वर्ड ठीक आहे. आता विषय राहते दोन पैकी कोणता एक वापरा. दोन पैकी कोणताही एक वापरा. आपल्यावर आहे डिपेंड आपण कोणताही वापरू शकतो बरोबर आहे. पण मीनिंग एकच आहे ना बरोबर आहे. तुम्ही दुसरा घ्याल तिसरा घ्याल चौथा घ्याल पण मीनिंग एकच आहे की नाही. हा तर बघूया आपण ठीक आहे. आता का लावायचं येतं का लावायचं आहे सब्जेक्ट लावायचा आहे. कुठे गेला सब्जेक्ट कुठे गेला सब्जेक्ट सब्जेक्ट इथं आहे ना. घ्या मग कोणता आहे सब्जेक्ट कोणता आय यू दे वी ही शी ड्रामा बरोबर आहे. मग कोणता घेतला आपण आय ठीक आहे. आता आय घेतल्याच्या नंतर आपल्याला माहित आहे की आय हा कसा आहे प्लुरल आहे. त्याचा सब्जेक्ट पण काय त्याचा सॉरी त्याचा हेल्पिंग वर्ब पर काय येणार डिड येणार. म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल साठी जागा आहे का नाही. म्हणजे सिंग्युलर हा का आहे याचा नेचर मध्ये सिंग्युलर मध्ये सेन्स आहे याचा आहे ना. सिंग्युलर मध्ये याचा सेन्स आहे ठीक आहे. मग याच्या समोर काय लागेल डीड बरोबर आहे. मग इथे काही आपण सब्जेक्ट घेतला आय त्याच्यानंतर काय येईल इथं डीड आला. डीड घेतला सब्जेक्ट मग त्याच्यानंतर काय डीड मग त्याच्यानंतर एक तर नॉट घ्या किंवा डिडंट घ्या सारखाच होईल घेतला. मग काय पण हा मग काय येत आहे आय डीड नॉट ठीक आहे. आय डीड नॉट किंवा आय डिडंट आहे की नाही. मग काय होत आहे आय डीड नॉट आय डिडंट सारखाच. आपण कोणता पहिला सब्जेक्ट घेतला आय मग त्याच्यानंतर काय घेतला का पाहिजे म्हणते जेव्हा आपला मेन मुद्दा का हे आपल्याला का बनवून झाला आतापर्यंत सिंपल पास्टचे पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितले. पॉझिटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह स्ट्रक्चरला सिंपल पास्टचे आपण कुठे केलं का केलं कन्वर्ट केलं निगेटिव्ह स्ट्रक्चर कन्वर्ट केला. कोणता जो आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस V1 प्लस अदर वर्ड किंवा सब्जेक्ट प्लस डिडंट प्लस V1 प्लस अदर वर्ड आहे की नाही. हा तर याच्या वाईज आपल्याला जर सेंटेन्स बनवायचं तसं बनेल. एखादी सब्जेक्ट घ्या लागेल कोणता तो आय घ्या यू घ्या कोणता घ्या व्हॉट एव्हर कम्स इन युअर माइंड आहे की नाही. हा काय होईल आय घेतला आपण हा आय घेतल्यानंतर काय घ्यायचं आपल्याला डिडंट काय घ्यायचं आहे सवाल येतच नाही. ऑलरेडी जेव्हा सिंग्युलर प्लुरल आहे का डीड अदर जर हेल्पिंग वर्ब असते सिंग्युलर प्रमाणे सिंग्युलर वापरला असता तर सब्जेक्ट जर सिंग्युलर तर त्याचा हेल्पिंग वर्ब काय येईल सिंग्युलर आणि सब्जेक्ट जर प्लुरल तर त्याचा येणार हेल्पिंग वर्ब का प्लुरल आहे बरोबर आहे. वळू आपल्या समोरच्या याच्यामध्ये काय घेतला आपण सब्जेक्ट आय घेतला मग त्याच्यानंतर काय घेतला डिडंट किंवा डिड नॉट सारखा जाईल की नाही. मग काय घ्यायचं आपल्याला V1. आता V1 आपल्याला माहित आहे की एखादी जर पाठवलं आपण सेंड का होईल आपण किंवा सेंड का होईल सेंड अ लेटर का होईल सेंड अ लेटर आहे की नाही सेंड अ लेटर. हा आता हा झाला आय डिडंट सेंड अ लेटर हो ना. म्हणजे मी पत्र पाठवलेला नाही मी पत्र पाठवलेलं नाही म्हणजे कोणता जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलाल नकारात्मक निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये मी जर पत्र पाठवला बरोबर आहे. मी पत्र पाठवला नाही पत्र पाठवला म्हणजे आय सेंट अ लेटर. पण याचा जर निगेटिव्ह करतो म्हणला तर आय डिडंट सेंड अ लेटर आहे की नाही. म्हणजे सेंटेन्स करेक्शन आहे. मीनिंग आहे का बरोबर मीनिंग आहे. म्हणजे सेंटेन्स बरोबर आहे की आहे सेंटेन्स आहे करेक्ट आहे. समोर ओढूया आहे की नाही. मग समोर का होईल दुसरा स्ट्रक्चर काय येणार हा मग काय येणार दुसरा स्ट्रक्चर यू हा सॉरी सेंटेन्स काय येणार दुसरा यू आहे की नाही. मग यू घेतला आपण यूच्या नंतर काय येणार डीड
मग काय घेतला आपण नॉट. घ्या कोणताही हेल्पिंग वर्ब वापरा किंवा मेन वर्ब वापरा, कोणता मेन वर्ब वापरा यूज करा. हा यू डिड नॉट सेंडस आहे का, कोणता आहे मग ट्राय. ट्राय. यू डिड नॉट कंप्लीट करा सेंटेन्स. यू डिड नॉट राईट अ लेटर. यू डिड नॉट. राईट अ लेटर. आपण असंही करू शकतो ना, त्याला अजून पुरवू शकतो कारण आपल्याजवळ सेन्स नाही का, फिरवू शकतो. जेव्हा स्ट्रक्चर आहे तेव्हा सोबत मी आहो तेव्हा, जेव्हा कन्फ्युजन आहे तेव्हा माझं नाव लक्षात घ्या, स्ट्रक्चर घ्यायचं. तर हरीश सर काय म्हणतो ते तेव्हा पहा आता दोन वर्डचं आपल्याला कसं माहित होणार सेंटेन्स, बरोबर आहे. म्हणजे काय होईल, यू डिड नॉट, मी वापरतो ट्राय. यू डिड नॉट ट्राय टू राईट अ लेटर. काय होईल, यू डिड नॉट काय होईल, लेटरची स्पेलिंग काय. LE हा ER. पहा बुकामध्ये गेलेली सांगा लोक, तुम्हाला माहित पाहिजे तेच आहे. हा मग काय होणार सेंटेन्स, काय होणार, यू डिड नॉट ट्राय टू राईट अ लेटर, आहे की नाही. मग काय होणार, तूने प्रयत्न नाही केला कशाचा, लिहायचा का, एक लेटर, आहे की नाही, असा आहे. तर हा सेंटेन्स झाला. मग याच्यानंतर काय येईल, दे. मग काय होईल, दे डिड नॉट टू राईट अ लेटर, बरोबर आहे. मग काय होईल इकडे, दे डिडंट. काय होईल, दे डिडंट ट्राय. काय होईल, टू ट्राय, सॉरी टू राईट. काय होईल, राईट अ लेटर. काय होईल, लेटर, आहे की नाही. अशा पद्धतीने आपले सेंटेन्स होणार. आता दुसरे V1 V2 V3 घ्यावं लागेल आपल्याला, एकच होईल का नाही. घ्या दुसरा, दे पासून आता कोणता आहे, V, बरोबर आहे. काय होईल, V, बरोबर आहे. आता V चा कुठं आहे, हा V, सांगा. V didn't हा राईट RID स्पेलिंग सांगा. RIDE हा राईट. हा We did not ride a bike. बाईक. ड्राईव्ह नाही जमत का, जमते ना. हा म्हणजे खूप सारे वर्ड आहेत जे आपण वापरू शकतो. आपण प्रयत्न केला नाही का, ड्राईव्ह बाईक, रायडर बाईक म्हणू शकतो किंवा हॉर्स पण म्हणू शकतो ना आपण, राईड अ हॉर्स. हॉर्स म्हणू शकतो की नाही. हा मग काय इकडे, वी डिडंट राईड अ हॉर्स, बरोबर आहे. बरोबर आहे की सेंटेन्स. हा मग पहिलेचा कसा होता, इनकरेक्ट होता की करेक्ट होता, करेक्टही होता पण तो सुटेबल नाही होत, बरोबर आहे. जेव्हा आपण वी घेतला, वीच्या नंतर डिडंट घेतला, डिडंटच्या नंतर राईट जो घेतला, राईट जो हा जो मेन आहे तो आपल्याला राईटच्या जागी ड्राईव्ह वापरायला पाहिजे. तर ड्राईव्ह हा सूट करते. वी ड्राईव्ह म्हणजे चालवणे, म्हणजे राईड म्हणजे घोडसवार करणे होते, बरोबर आहे. म्हणजे कम्प्लीट सेंटेन्स कसा झाला असता की वी डिडंट राईड अ बाईक म्हणल्यावर तसा होत नाही, इनकरेक्ट होते. कारण राईट केव्हा वापरतात, जेव्हा घोड्याचा काही जर घोडसवार करतात ना, असे घोडसवार करत असेल तर रायडिंग, घोडसवार, हॉर्स रायडिंग म्हणतात त्याला. तर मग काय होईल, आय एम रायडिंग ऑन अ हॉर्स, आहे की नाही, हॉर्स, ठीक आहे. तर असं आहे, ठीक आहे, असं आहे. मग काय होईल, वी डिडंट काय होणार येतं, राईड अ हॉर्स, बरोबर. आम्ही प्रयत्न केला नाही घोडसवार करण्याचा एका घोड्याला, ना, असं आहे. म्हणून घाई करायला नाही. घाई जर केला, एखादी जर वर्ड चुकला तर काय होते, मग सेंटेन्स पूर्ण गलत होऊन जाते. आधी थोडासा विचार करायचा, वेळ आहे, भरपूर वेळ आहे की नाही. तर आपण काय करायचा, याच्यामध्ये आपलं सेंटेन्स कोणता झाला, वी डिडंट राईड, ठीक आहे. आपण ड्राईव्ह पण वापरू शकतो. वी डिडंट ड्राईव्ह अ मोटरसायकल, बायसिकल, आहे की नाही, असा आहे. हा नंतरचा सेन्स पूर्ण करा. कोणता आहे दुसरा, हा आता
पाहून बरोबर, हा सेंटेन्स चुकला पाहिजे नाही, कारण बरं झाला बरोबर काय. राईट म्हणजे काय होते, हार्श, तो सुटेबल होते, करेक्ट होते, पण तो सुटेबल ग्रामरच्या नियमानुसार बसत नाही, की जेव्हा आपण म्हणजे चालवण्याची क्रिया, चालवण्याचा सेन्स जर एखाद्या याच्यामध्ये करता तर राईड नाही होणार, राईड अ बाईक नाही होणार, ओके नाही, तर काय होईल, ड्राईव्ह अ बायसिकल, हो ना, असं आहे. तर काय होईल इकडे, हा इकडे ही सिंग्युलर होता म्हणून आपण काय वापरलं, डिडंट, बरोबर आहे, किंवा डिड नॉट, ही डिडंट, त्याच्यानंतर कोणता विमान आहे, वर्क, स्पेलिंग सांगा, WORK, म्हणजे काय होईल, ही डिडंट वर्क hard for his exam. हा, He didn't work hard for his exam. ही डिडंट वर्क Hard for his exam. ही डिडंट वर्क Hard हार्ड for, Huh? for his exam. फॉर हार्ड वर्क, ही डिडंट वर्क, Hard for his exam. ठीक आहे, ही डिडंट वर्क हार्ड वर्क, No, he didn't work hard for his exam. ही डिडंट वर्क Huh. हार्ड For his exam. फॉर हिज एक्झाम, Huh. हा, आता ठीक आहे. मी तेव्हाच मी म्हणत होतो की असा कसा बाबा, ठीक आहे. आता कसा होता, सेंटेन्स कम्प्लीट करा, सेंटेन्स बरोबर नाही तुमचा, पहिले बसून सांगा. ही डिडंट वर्क हार्ड For his exam. फॉर हिज एक्झाम, ही डिडंट वर्क हार्ड For his exam. आता बरोबर आहे, हिज Exam. एक्झाम, ठीक आहे. नंतरचा She. का होणार, नंतरचा शी, बरोबर आहे की नाही. जर विचार केला का होईल इकडे, She. शी म्हणजे ती, आपण वापरला शी, मग त्याच्यानंतर आहे डिडंट, Didn't. ठीक आहे, डिडंट घेतला आपण, आहे की नाही, मग कोणता येईल, शी डिडंट Play. प्ले अ गिटार, शी डिडंट प्ले अ Guitar. गिटार. सुरुवातीला बेटा तुम्हाला जेव्हा मी शिकवलं तेव्हा एकच करायचं, जेव्हा आपण सेंटेन्स बनवत आहे फक्त एकच लक्षात ठेवा, मेन वर्ब कोणता वापरतो. मेन वर्ब जर असेल डुअर तसाच, डुअर कधी त्याचा हेल्पिंग वर्ब तसाच. तुमच्या सब्जेक्टला व्हॅल्यू नाही, तुमच्या हेल्पिंग वर्बला व्हॅल्यू नाही, तुमच्या नॉटला व्हॅल्यू नाही, तुमच्या अदर वर्डला व्हॅल्यू नाही, तुमच्या इथं सेंटेन्स मध्ये व्हॅल्यू कोणाला असते, व्हॅल्युएबल कोणता वर्ड असते, वर्ब. वर्ब जर डिपेंड्स अपॉन आहे, वर्बचा क्रिया करणारा सेन्स असते, ऍक्शन असते, जो वर्ब आहे तुमचा वर्बवर डिपेंड असतो. कोणावर वर्ब असतो, वर्बवर डिपेंड असतो, बरोबर आहे. म्हणजे शी डिडंट प्ले, ठीक आहे. आता जर मी प्ले काढला तर काय का करता म्हणून समजून येईल का, मग पहिले काय येणार, पहिले काय येणार, प्ले येणार, काय येणार, प्ले येणार, ओके नाही. मग काय इकडे, शी डिडंट प्ले, आहे की नाही, शी डिडंट प्ले अ गिटार. प्ले म्हणजे दोन अर्थ होतात, एक खेळणे, दुसरा एक वाजवणे, बरोबर आहे. आय प्ले दिस सॉन्ग, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बोललो मी. शी डिडंट प्ले दिस सॉन्ग, ठीक आहे. ही डिडंट प्ले अ गिटार, बरोबर आहे. म्हणजे काही असू द्या, व्हॉट एव्हर, व्हेनेवर यू विल यूज युअर मेन वर्ब इन एनी सेंटेन्स, फर्स्टली टू लुक इट, ओके. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय होते, मग पूर्ण जो सेंटेन्स आहे तो कुठं माहित होते, मेन वर्ब मध्ये. कारण मेन वर्बच्या शिवाय कोणता सेन्स सुटते का, नाही होत. मग काय होईल आपल्याला, शी डिडंट प्ले अ गिटार, बरोबर आहे की नाही. म्हणजे तिने गिटार वाजवलेली नाही, म्हणजे तिने गिटार वाजवली नाही, मी गिटार वाजवली, बरोबर आहे. म्हणजे मी गिटार वाजवली, म्हणजे काय होईल, शी प्लेड अ गिटार, काय होईल, शी प्लेड, काय होईल, गिटार, काय होईल, शी प्लेड अ गिटार. याचा जर निगेटिव्ह करता म्हणलं का पाहिजे, आता आहे का इथं सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब नाही, तर काय होईल, शीच्या ठिकाणी काय होईल, सब्जेक्ट ऍज इट इज येणार. मग काय येईल, ज्यावेळेस आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्स पासून निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे, तर ज्यावेळेस त्या पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये ऑलरेडी जर हेल्पिंग वर्ब आहे, त्यावेळेस जर आपण काय वापरतो, त्या समोर नॉट वापरतो. पण इथे हेल्पिंग वर्बच नाही ना, मग काय वापरू आपण, डू डज डी. 3 भावांचं नाव, ह्यानं ठेका घेतलाच आहे. मी तर म्हणतो याने नाही का खरीदून घ्या तुम्ही, मनामध्ये पूर्ण माइंड पूर्ण एकदम काय करा, इसेन्शियल रिमेंबर ठेवून द्या. का,
डू डज डीड. मग आपण डू डज डीड घेताना आपण विचार करा की डू डज डीड पण कसा वापरतो, नियमानुसार वापरतो आहे की नाही. डू केव्हा लागते, V1 आहे का, नाही आहे, लागेल का डू. नाही. डज लागेल का, V5 नाही आहे, बरोबर आहे. डीड लागेल का, लागते, कारण V2 आहे. समजला. म्हणजे इथं काय येईल, शी काय ना डीड. मग इथं काय होईल, एक तर नॉट किंवा डिडंट होणार. ठीक आहे, सारखाच येते सेन्स. हा, शी डिड नॉट का होईल, मग V2 चा का होईल इकडे, डू डज डीड लागलं. प्लेन V1 म्हणजे काय होईल इकडे, Play. प्ले अ गिटार. का होईल इकडे, Oggy. प्ले अ गिटार. का होईल इकडे, प्ले अ Git. गिटार. कॉन्फिडंट पाहिजे व्यक्ती. कॉन्फिडन्स जर घसरला तर गेला दुनियाच्या पारतो. कॉन्फिडन्स आहे फुली आणि कॉन्सन्ट्रेशन आहे, तर कॉन्फिडन्स आहे, पॅशन आहे, पॅशनेट आहे, तेव्हा कुठं हा सेंटेन्स बनते. जर अनकॉन्फिडेंटली असला, बी कॉन्फिडंट पाहिजे व्यक्ती, कॉन्फिडन्स नाही तर दुसऱ्याचा कॉन्फिडन्स घसरू शकते. बरोबर आहे. तर आपण कॉन्फिडंट आहात तर दुसरा पण कॉन्फिडंट बी कॉन्फिडंट ऑलवेज इन युअर लाईफ. इज इट ट्रू ऑर नॉट, Yes. एम आय सेइंग, Yes. इज इट ट्रू, Yes. एग्री विथ माय स्टेटमेंट. Yes. ओके, कंटिन्यू विथ मी नाउ नेक्स्ट सेंटेन्स. ओके, हा करा. नंतर का इट राहिला, बरोबर आहे. इट कसा आहे, वापरताना सिंगुलर, Sim. पण विषय करते डीड हा सिंगुलर पण आहे आणि प्लुरल पण आहे. मग का आपण वापरू सरळ Did. डीड. मग त्याच्यानंतर काय वापरू येतं, नॉट. Not. बरोबर आहे. हा, इट डीड नॉट का होईल मग, इट डीड नॉट. शार्प पाहिजे व्यक्ती, पूर्ण शार्प, लगेच. हा, इट डीड नॉट. कंप्लीट करा सेंटेन्स. का होईल, का होईल बेटा सांगा. इट डीड नॉट. Admire. हा, इट डीड नॉट का होईल, Admire. admired. हा, इट डीड नॉट admire its work. का होईल, इट. Work. ठीक आहे, असं पण होईल. हो नाही. इट डीड नॉट, त्याने विचार नाही केला किंवा त्याने कौतुक नाही केला त्याच्या कामाचा. बनला. इट डीड नॉट किंवा इट डिडंट ऍडमायर इट्स वर्क. बरोबर आहे. किंवा आपल्याला काय येतं म्हणता येईल, एक्स्ट्रा एखादी वर्किंग पण म्हणता येईल. बरोबर आहे. का होईल इकडे, वर्किंग पण म्हणता येईल, इट्स वर्किंग. जेरंड वापरला आपण, बिफोर वापरला. इट डीड नॉट का होईल, इट डीड नॉट ऍडमायर इट्स वर्किंग. आहे की नाही. बी कॉन्फिडंट का पाहिजे, बी कॉन्फिडंट, कॉन्सन्ट्रेट. आहे की नाही. दुसरा पाहू आपण. काय होईल दुसरं, Rahul. राहुल. राहुल हा, डीड नॉट. हा, राहुल डीड नॉट. हा, राहुल डीड नॉट ऍक्सेप्ट अ लेटर. ठीक आहे. राहुल डीड नॉट का होईल, Accept a. राहुल डीड नॉट ऍक्सेप्ट थॉट. ठीक आहे. राहुल डीड नॉट ऍक्सेप्ट टू जॉइन एनी अदर वर्ड्स in any sentence. Okay, but look your main verb and then you will use your own other words for its meaningful sentence. Okay, to write it. Okay, Rahul did not accept. So Rahul did not. are you completing this sentence? Continue. Rahul did not accept. Change your other word. Change your other word. Huh? Rahul did not accept his mistake. Nice. His mistake. ठीक आहे. असा पाहिजे, काहीतरी हटके पाहिजे. तेव्हा काय होते, नवीन काहीतरी एक चॅलेंज बनते आणि एक अपॉर्च्युनिटी, गोल्डन अपॉर्च्युनिटी भेटते का नवीन नवीन शिकायला भेटते. आहे की नाही. आर यू लर्निंग फ्रॉम मी द न्यू नॉलेज ऑफ द सिंपल प्रेझेंट टेन्स इन निगेटिव्ह सेंटेन्स ना. Yes. एम आय राईट और नॉट. Yes. ओके, आर यू लर्निंग फ्रॉम मी एज करेक्टली 100%. Yes. Yes ना. Yes. Understood? Yes. Okay. Continue with me. The next another new subject. Okay. हाँ. का होईल, हाँ. रविशा का होईल, रविशा. हाँ. You tell me your spelling. हाँ. भैरवी. हाँ. रविशा and भैरवी. हाँ. B. हाँ. BH. हाँ. जोरान बोला, थोड़े जोरान बोला. हाँ. चला. BH. हाँ. BH. A. A. I. I.
R R A A V V I. R म्हणजे काय होईल भैरवी. रवी शाह अँड भैरवी. हा आता काय होईल डिडंट. हा काय होईल डिडंट किंवा डिड नॉट. Did. काय होईल डीड. ठीक आहे काय होईल डीड किंवा डिडंट. ठीक आहे मग काय होईल इथं नॉट. रवी शाह अँड भैरवी डिड नॉट हा Eat a chocolate. eat a chocolate but play. हा Play a music system. प्ले. हा रवी शाह अँड भैरवी डिड नॉट प्ले टुगेदर. ओके हा टुगेदर बिकॉज देअर थॉट्स व्हेरी different from each other. Okay, am I right or not? Yes. Okay. Okay, thank you for watching our today's session. Okay, and to learn from myself to you very more what is new condition to learn from me today. Okay, another left that. Okay, सोडलो आपण ते. आता आजच्या पुरतं इतकंच आपण उद्याला बघू. ठीक आहे.